गुड्स द मॉर्निंग्स झालेली इंटू कोल्हापूर. नमस्कार कोल्हापूरकर आणि महाराष्ट्रकर. तर आज दिवस आहे आमचा इथं फिरायचा आणि मंडळी सगळी तयार झालेली आहे, तिकडं थांबलेली आहे कोपऱ्यात. एकच नंबर सगळे ड्रेसअप झालेले आहेत, कारण आपण फिरणार आहे आज आणि खूप एक्सप्लोअर करणार आहे कोल्हापूर. खूप साऱ्या गोष्टी मला माहिती आहेत, तर मी ह्यांना दाखवन आणि आमचे ड्रायव्हर काका सज्ज ते पण ह्यांना दाखवतीनच सगळ्या गोष्टी. तर आज दिवस आहे मस्तीचा, खूप सारा एक्सप्लोअर करू कोल्हापूर. ज्योतिबाला पण जायचं आहे, परत स्लीप ऑफ ज्योतिबाला पण जायचं आहे, तर ज्योतिबाला पण एन्जॉय करू. आणि काय विषय आहे शेट, सकाळ सकाळ बस निवांतमध्ये सगळं निवांतमध्ये फक्त 1.5 मिनटं राहिले. आम्हाला ड्रायव्हर काका म्हणले की घड्याळ लावून 4थ्या मिनिटाला येतो का, तर असं म्हणलेत ते आम्हाला. आणि 2.5 मिनिट झालेत. काय बोलत होते? 2.5 मिनिट झालेत, कॉल पण आलाय त्यांचा. हा दादा आलोच, समोर दिसली गाडी. हां चला चला चला, आलेले ड्रायव्हर काका. ही समोरची आमची मोठी व्हॅन पुढं थांबलेली, तर त्याच्यात आपण करणारे एन्जॉय. भली मोठी स्पेशियस एकदम रिचनेसवाली. तर आपण मस्तपैकी जाऊ आता, निघू आणि पूर्ण दिवस एन्जॉय करू. मी पण करतो, तुम्ही पण बघत राहा आणि तुम्ही पण एन्जॉय करा. आणि स्वागत आहे तुमचं लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे इंटू दी अँडिवर्स. येस, पोचलेलो आहे लगेचच आम्ही पहिल्या स्पॉटला, नंदी मंदिरला. इथं मस्तपैकी आता इथून लेफ्ट साईडला म्हणजे हे बघा, लगेच लेफ्ट, लगेच मित्रमंडळ. येस, नंदी मित्रमंडळ यांचा असा उत्कृष्ट नंदी बघायला आलो आपण. आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य एक आहे, मी तुम्हाला पहिले दाखवतो आणि मग तुम्ही सांगा काय दिसतं तुम्हाला, काय दिसते तुम्हाला. बघा, हे बघा, ही शंकराची पिंड आहे महादेवाची आणि समोर नंदी आहे आतमध्ये. तर उलट आहे, युजली नंदी बाहेर असतं आणि पिंड आतमध्ये असते. इथं नंदी आतमध्ये आणि पिंड बाहेर आहे, असं हे वैशिष्ट्य आहे या मंदिराचं. आणि चपला काढून पाया पडण्याचा कार्यक्रम चालवले आहे गँगने मस्तपैकी. सकाळ सकाळ देवदर्शन. आमचे मेवलशेट अजूनही दर्शन घेतात शेवटच्या 4 मिनिटापासून. गडीच्या काट्याच्या 4 मिनिट, कळलं का? हां, कसं वाटलं मेवलशेट तुम्हाला? मंदिर चांगलं आहे, उलट वैशिष्ट्य बघून. नंदी आतमध्ये हा ना, नंदी आतमध्ये आणि पिंड बाहेर आहे पहिल्यांदा. आणि नंदी केवढा येतो म्हणजे जेवढी ती रूम साईज आहे, एक्झॅक्टली बसले कव्हर केलं ऑलमोस्ट अख्खं. आणि तुम्ही बघू शकता, हा समोर जे दिसतोय ना, हा रंकाळा आहे. आणि रंकाळ्याच्या समोरच म्हणजे आलं ना तर मी लेफ्ट मारायचं, समोर यायचं, लेफ्ट मारायचं. नंदी मित्र मंडळ आहे किंवा कोणालाही विचारलं नंदी मंदिर तर तुम्हाला भेटून जाईल. ते महादेवाचं मंदिर आहे, पिंड आहे म्हटल्यावर, पण त्याला नंदी मंदिरच म्हणतात इकडं. आणि तुम्हाला लगेच दिसून जाईल नंदी मंदिर. दर्शन लगेच करू शकता तुम्ही आणि लगेच इकडं समोर येऊन तुम्ही एकदम असे चिल करू, एकदम कडकमध्ये फोटोशूट, चिल ॲक्शन फोटोशूट असा विषय. रंकाळा मोठा आहे खूप रंकाळा. आधी खूप स्वच्छ असायचा, आता तेवढा नाही आहे म्हणा, बट ठीक आहे, जास्ती घाण पण नाही आहे, थोडाफार आहे. यस, तर असा मस्त तुम्ही रंकाळा बघू शकता. पूर्ण अशी लेक आहे, या साईडला बसायचे स्पॉट्स वगैरे आहेत. तर ह्या रंकाळ्याचे वैशिष्ट्य असं आहे की हा रंकाळा जो आहे छत्रपती शाहू महाराजांनी बांधला होता. आणि आत्ता हा इव्हनिंग स्पॉट झालेला आहे कोल्हापूरचा, चौपाटी पण म्हणू शकता तुम्ही. आणि इथं लाईटी वगैरे मस्त असतात आजूबाजूला या रंकाळ्याच्या, तर रात्रीचं मस्त दिसतं एक नंबर. पण दिवसा पण मस्तच दिसतंय पाणी असल्यामुळे, असं शांत एकदम. आणि फोटो वगैरे काढू शकतो. तर इथं थोडं पुढं जाऊन आम्ही स्पॉट बघून मस्त फोटो काढणार आहे. आणि हा नजारा बघा तुम्ही, म्हणजे लेक म्हणजे असं छोटेसे नाही, मोठं आहे, मजबूत मोठे आहे. त्यामुळं मस्तपैकी असं संध्याकाळी पण येता येतं. हे लॅम्प्स वगैरे आहेत, लाईट्स वगैरे जेव्हा लागतात तेव्हा अजून उत्कृष्ट दिसतं आहे, कारण की मी आधी बघितलेलं आहे, मस्त दिसतं रात्रीचं. हे काय बघतोय मी, भरत मिलाव दो दुश्मन, मिलाप असते का? भरत मिलाप, दो दुश्मन एक फ्रेम में, ऐसा कैसा?
एकच नंबर. फॉर्मॅलिटी ब्रा. फॉर्मॅलिटी ब्रा. तर असा विषय मी तुम्हाला सांगत होतो की शाहू महाराजांनी हे लेक जी आहे फॉर्म केली. तर ह्याची टोटल हिस्ट्री अशी आहे की अर्थक्वेकमुळं इथं माईन झालं होतं तयार आणि ऑटोमॅटिक त्याला पाणी लागलं होतं. तर मग ते पाणी लागल्यानंतर जे आहे ना शाहू महाराजांनी ह्यांचे जे साईडचे आपण कॉर्नर बघतोय जिथं थांबता येते आपल्याला वगैरे हे सगळं फॉर्म केलं, कन्स्ट्रक्ट केलं. त्याच्यामुळं आज आपल्याला ही लेक मस्त अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर लेक बघायला भेटते. आणि सेकंडली ही खूप लांब नाही आहे लेक आपल्या महालक्ष्मी टेम्पलपासून. या साईडला जर गेलो ना इथून 1/2 किलोमीटर फक्त आपलं मंदिर आहे आणि मंदिरापासून वॉकिंग डिस्टन्स ही लेक आहे. आणि मग तुम्ही इकडे येऊन संध्याकाळी जेव्हा तुम्ही दर्शन वगैरे घेता आल्यानंतर संध्याकाळी तुम्ही इथे येऊन एन्जॉय करू शकता, रेस्ट करू शकता, थोडं बसू शकता, गप्पा गोष्टी करू शकता. चांगला स्पॉट आहे त्यासाठी. आणि ह्यांचा फोटोशूट काय उरतं ना एक करून फोटोशूट. चला आता फोटो काढायला. अख्खेच्या अख्खे 4.25 तास झाले आम्ही इकडे. किती 4.25 तास. व्लॉग पण मीच शूट करतोय, फोटो पण मीच काढतोय, सगळं मीच करतोय. कष्ट. आजच्या अख्ख्या दिवसात तुम्हाला फक्त 4 हा अंक ऐकायला भेटेल. येस 4 इज अंक आजचा. कारण की आज सकाळीच आमच्या वाहन चालकाने सांगितलंय घडीच्या अख्ख्या काय 4थ्या मिनिटाला आम्ही येस घडीच्या 4थ्या मिनिटाला मी तिकडे येतोय बघा असं म्हणले. काय आणि टोन पण हीच होती कोल्हापूरकर. तुमचा व्लॉगर फोटोग्राफर बनताना तुमच्या मॉडेल छोट्या मॉडेल थकलेल्या आणि सुकलेल्या ह्याचं काय माहिती नाही काय चपली पोच कशी देते. मोठा ब्लॉग तुमचा मोठा मॉडेल दमदार मॉडेल आहे. दमदार मॉडेल बघ. शेवटी यांची झाली का ही ती पोरगी 750 फोटो काढले त्यांनी. शेवटी झाले यांचे फोटो 1000. शेवटी यांची झाली जगबुडी व्हायच्या 10 मिनिटं आधी यांनी फोटो काढायचे संपवलेले आहेत. फक्त आयफोनचा स्पेसवाला इश्यूच अडवू शकतो. येस तोच अडवतोय त्यांना पण त्याचा पण त्यांच्याकडे बॅकअप आहे त्यामुळे काही विषय नाही. चला सकाळी सकाळी झोपेत असलेले व्यक्तिमत्व खजिनदार चला 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 लवकर. तर निघा पिक्चर बघा. इथून 4 वेळा मी तुम्हाला सांगितलेलं की पुढच्या लोकेशनला भेटतो पण ह्यांचे फोटो संपत नाही म्हणून मी परत कॅमेरा चालू करतो असा विषय. साहेबांचं टी शर्ट तर बघा. बॉडी नको दाखवू आहे नाही दाखवण्यासारखी ती. हां विषय ये बॉय रंकाळा मजा तो आया. फॉर सेम टी शर्ट DM फॉर सेम टी शर्ट्स अवेलेबल करून देण्यात येईल एकदम एकदम चीप प्राइस मध्ये फक्त 1.5 लाख. म्हणजे तसं टी शर्ट तर 800च आहे पण बाकी GST लागती BST लागती. आता BST म्हणजे काय ब्रदरहूड टॅक्स तो पण लागतो विषयच नाही. मग त्यामुळं फक्त 1.5 लाख तुमच्यासाठी चला डिस्काउंट 1,40,000 फक्त. 1,49,000 करायचं का एवढा 10,000 नाही देऊ शकत का आपण. आपण नुकसान होईल ना मग. ठीक आहे 1,49,999 रुपये फक्त. अख्खा दिल मोठा करून मी 1 रुपयाचं डिस्काउंट दिलेलं आहे तुमच्यासाठी स्पेशल. केवढं बाई मी सोचेल सांगा तुम्ही. आपण चाललेलो आहे गाडीतून जाता जाता आम्हाला स्पॉट भेटलेला आहे इथं नदी आणि या नदीपाशी म्हशी जे आहेत त्यांचं ब्युटी पार्लर आहे असं म्हणतात. तसं काय म्हणणं आहे तूच पहिल्यांदा ऐकतो ना पण तुझं ब्युटी पार्लर आहे ना इकडं. थांबा उतरून दाखवतो. अच्छा तर हा स्पॉट बघा त्या साईडला पुढं मी तुम्हाला जसं सांगितलं म्हशीचं म्हणजे केस वगैरे जे आहेत ना बार्बर टाईपमध्ये असतात तर ते म्हशी पूर्ण क्लीन करतात. तर त्यामुळे ते म्हणतात की म्हशीचं ब्युटी पार्लर वगैरे पुढं. आणि इथं जर तुम्ही बघितलं ना तर इथं मंदिरं आहेत. मंदिरं अर्ध्याच्या वर पाण्यामध्ये आहेत. हे बघा तर समोर मंदिर आहे नंदी दिसत असून थोडा तर पाण्यामध्ये अर्धा
समोर पण एक मंदिर आहे, ते पण पाण्यामध्ये आहे. आणि या साईडला पण, झोपलेले आहेत. या साईडला पण मंदिर आहे. 2-4 असं स्पॉट आहे. हां सिद्धी कदम, हा बघा कोणाचं नाव घेतोय. मधली सिद्धी कदम तो दिसते. सिद्धे मी तुला सांगतोय बाई, हा तुझ्यावर लक्ष देऊन इंस्टाग्रामवर. स्टॉकर आहे हा, स्टॉकर सिद्धे. टाकती माणूस स्टेटसला फोटो माग. सिद्धे हा स्टॉकर आहे. तू बघ माझा ब्लॉग आणि मी हे टाकणार आहे. टाक. हा नुसते तुझे फोटो बघतो. तर पतू शेठ, कसं वाटलं तुम्हाला म्हशीचं ब्युटी पार्लर बघू? म्हैस तर दिसली नाही, पण पाणी प्रचंड घाण आहे. आपली म्हैस होते ना, आपण म्हशी घेऊन आलोय ना, पाणी तर आहे ठीक आहे ना. आणि अर्धे बुडलेले मंदिर बघून खूप सुंदर आहे. हे मी पहिल्यांदा बघितलं की एवढा पाण्यात मंदिर आहे असं. हे पण मंदिर खूप छान आहे, परंतु याला लॉक आहे आता, म्हणजे ते आतमध्ये ना. हा आतमध्ये खूप छान आहे. कशाचं मंदिर आहे दादा? ते शिव मंदिर आहे. शिव मंदिर. हा तिथं व्हिडिओ शूटिंग वगैरे किंवा एखादा लहान मुलाचा जागा वगैरे काही कार्यक्रम असेल ना, हा तेवढं ते पुजाऱ्याची परवानगी घेऊन किल्ले घेऊन येतात हा. आणि तेवढ्या फक्त ओपन करतात ते, बाकी कोणाला अलाउड नाही. अच्छा, म्हणजे नॉर्मल विजिट नाही. हा नाही नाही. त्याच्याच समोर तुम्हाला जे मंदिर गंगा नदी मध्ये Yes. 2 महादेवाची मंदिरं दिसतात आम्हाला. तर पंचगंगा नदीच्या समोरच एक महादेवाचं मंदिर आहे मोठं. बट दादांनी सांगितलंय की ते फक्त कार्यक्रम काय असेल तरच उघडतात, पुजारी चहा घेऊन. नॉर्मल तुम्ही दर्शनाला नाही जाऊ शकत तिकडे. ठीक आहे, आपण मिस केलेले आहे ते, पण बाकीचे अजून खूप सारे पॉईंट्स आहेत आणि खूप सारी मस्ती पण जे आपण कव्हरअप करू. पहिले जबा हा चिप्स मांग रहा है. लय लागली खूप सगळ्यांना. आता पहिलं काहीतरी खाऊ, नाश्ता पाणी मस्तपैकी, आणि मग पुढचा प्रवास. आता खाल्ल्यानंतर आपण मस्तपैकी निघणार आहे ज्योतिबाकडं, आणि मग तिथून पुढचे स्पॉट्स अनाऊन्स. स्पेशल कोल्हापूर मिसळ थोडं कमी तिखट बनवा लावलं आम्ही मुद्दामून, पण मला राहवलं नाही म्हणून मी बघा एक बाईट ऑलरेडी मारलेली आहे मी, लिंबू बिंबू पिळून. 1 नंबर मिसळ आहे. तर मी पूर्ण कणकावणार आहे, आणि स्पाइस लेवल त्यांना कमी ठेवायला सांगितलं, त्यांनी बरोबर कमी दिलेले आहे. सहन होईल तेवढंच. तर बेस्ट आहे. बाकी ह्यांचे रिव्ह्यू घेऊया. छान आहे ना, चव आली ना तोंडाला. अर्पित शेठ, मला आवडली. चांगली मस्त आहे. आता ह्याला संपवतो. काय एक्सपेक्ट करणार याच्या पलीकडे तुम्ही? चांगलं बेसिक्सच्या याच्यामध्ये चांगलं आहे. हो, ह्याच्यात मेन म्हणजे फरसाण नाही आहे, तसंही आपण ती बेस्ट गोष्ट आहे, त्यामुळं विशेष नाही. आणि आता तसंही आपण पुणेकर आहे, चवीला थोडे वर चढत असतो, पण ठीक आहे. येस, तर्री रे तर्री. अगं बाबा नको, मी खातो माझीवाली. मस्तपैकी नाश्ता कम्प्लीटम. मिसळ मस्त होते, आणि त्यापेक्षा मस्त एकच नंबर चहा होता त्यांचा. स्वतःचं प्रोडक्शन आहे चहापत्ती. विषय असा आहे की चहापत्ती, गूळ आणि अजून काय काय त्याच्यात आहेत, तर ते त्यांनी ऑलरेडी रेडीमेड बनवलेले आहेत. त्यात फक्त जर तुम्हाला बनवायचा असेल चहा, तर 2 कप दूध, 1 कप पाणी आणि 1 चमचा ते पावडर टाकायचं. ना गाळायचं ना काय काय नाही. गुळाचा आहे तो मिक्सचर, आणि चहापत्ती वगैरे एवढा अतिशय मस्त चहा पिलेला आहे आम्ही. त्यामुळं आवडल्यामुळं 6-7 पाकिटं घेतलेत, आणि ते म्हणले पुण्यात पण डिलिव्हरी देतात वगैरे म्हणून. स्वारगेट लावून कलेक्ट करावं लागेल. नंबर वगैरे मी त्यांचा नोट डाऊन केला, पण एवढा मस्त चहा आहे ना, लिटरली खूप दिवसांनी असा चहा पिलेला आहे. वेगळीच चव होती, काय माहिती. हां, बासुंदी टाईप म्हणलं तरी चालेल, बट थोडी वेगळीच चव होती. मस्त होता, एकच नंबर. बाकी ट्रॅव्हलिंग तर चालूच आहे. तुम्हाला चहा प्यायचा असेल तर आमच्या घरी या. हां, तुम्हाला चहा प्यायचा असेल तर आमच्या घरी या. विशेष नाही, फक्त तुम्ही सबस्क्राईब केलं पाहिजे ना. असं काही नाही केलं तरी या. चहा प्या, जेव्हा मस्तपैकी आणि मग सबस्क्राईब करून जा. चला, लागलेले रस्त्याला. आता जायचं ज्योतिबाला, काय 20-25 मिनिटं ज्योतिबा, मग दर्शन घ्यायचे मस्त. दर्शन. येस, पोचेस आम्ही ज्योतिबाला मस्तपैकी. डायरेक्ट मागच्या साईडने आलो वर, म्हणजे पायऱ्या चढायचं टेन्शनच नाही. गाडी इथं लावली, आणि मस्तपैकी समोरच मंदिर आहे. मम्मी कसं वाटतं तुला गुलाबी घालून ज्योतिबाला तू आलेलं?
ठरवलं होतं गुलाबी घालायचं. मीच आयडिया दिली तुला. मीच शिकवलं का नाही? बरोबर. असं मी त्याला छेडत असतं मध्ये मध्ये की हे मीच शिकवलंय. तिने काही बी चांगलं केलं की मीच शिकवलंय. मग ती हसती. कॅमेरा चालू आहे म्हणून हसती. कॅमेरा बंद असल्यावर शिव्या देते. असं डेंजर विषय. कसं हसते बघा. कॅमेरा बंद असतं तर काय केलं असतं? काय कॅमेरा चालू आहे म्हणून गप्प येते. नाहीतर मग होता माझा गेम. 11 साडे 11 वाजलेले आहेत पण काय गर्दी नाही आहे. आपला सबस्क्रायबर फॅन आहे. फॅन आपला बोलला मला बरावला आहे त्याला. गर्दी बिलकुलच नाही आहे. 11 साडे 11 झालेत तरी तर चांगलं नशीब आहे आपलं. आणि दर्शन लय लवकर होईल गर्दी नसल्यामुळे. डायरेक्ट आतमध्ये दर्शन झालेलं आहे मस्तपैकी एकदम निवांतमध्ये. हे बघा दर्शन झालेले गँग आणि खूप सारे जोडपे दिसलेले आहेत आम्हाला नवीन नवीन. तर मेहुल शेठ तुमचं कधी आहे? बघू येईल आजीला शोध पहिले. आजीला शोध नाही तुमचं पहिलं सांगा. इधर आओ मेरे को बताओ तुम्हारा कब है जोड़ी से एंट्री? तुम्हीच सांगा कमेंट करून की कधी करू. आत्ता लगेच 0.4 सेकंडमध्ये सांगा लवकर कधी. आता बोलले ना सबस्क्रायबर करायचं. हा. करायचं जर लवकर बोलत असेल तर मुलगी शोधून द्यायची लगेच. आत्ताच. हां पत्या मेहुल शेठचं कधी? दिवाळीच्या पहिलेच झालं पाहिजे. दिवाळीचं पहिले झालं पाहिजे. मुलगी शोधून द्या. माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट. इमोशनल डॅमेज. येस आलेले आपण पन्हाळ्यावर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पन्हाळ्यावर आलेले आपण. बाहेर मस्तपैकी बाजीप्रभूंचा पुतळा होता दांडपट्ट्यांसकट. ते त्यांनी गाजवलं होतं त्या काळी. यस तर सेम 2 दांडपट्टे हातात आणि त्याच्यासोबत त्यांचं जे बाहेर जे आहे ना स्टॅच्यू आहे मस्तपैकी. इथून आत घुसले आम्ही. इथं थोडं गार्डन टाईप आहे आणि 3 दरवाजे बघणार आहे आम्ही इकडं. मी तुम्हाला पण दाखवू. आपण 3 दरवाजे बघू इकडचे मस्तपैकी. यस माहिती लिहिली 3 दरवाजांबद्दल. ती वाचली आहे सगळ्यांनी. आणि आपण आता आतमध्ये जाऊन बघूयात नक्की काय येते. नक्की गार आहे मस्त इकडं. दगडाचं बांधकाम आहे ना सगळं. गार लागतं मस्तपैकी. ACची पण गरज नाही आहे. आपलं गावी मस्त गार. कसा दिसतोय दरवाजा. त्याच्या शेजारीच इकडं विहीर आहे. विहीर त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो काय आहे आणि काय नाही आहे विषय. हे बघा विहीर आहे. एकदम निळं पाणी आहे आणि डायरेक्ट तळं दिसतं. एवढं स्वच्छ पाणी आहे. काहीच नाही आहे. थोडाफार जो कचरा आहे ना तो एकदम खाली आहे. एकदम खाली. पण अख्खं निळं पाणी आहे आणि डायरेक्ट तळं दिसते तो खालचं. मस्त आहे. छोटी आहे खूप खोल अशी नाही आहे. विहीर आहे. जा बघून निळं पाणी मस्त. हां विहीर पण नाही म्हणू शकत. टाकी म्हणू शकतो छोटीचे. पण निळं पाणी आहे मस्त स्वच्छ. येस स्वच्छ. वर कुठे जायला रस्ता आहे? बाहेरून रस्ता आहे वर बघायला. बाहेरींनी वर पण आहे रस्ता. बघूया आपण. चला चल तुला वर दाखवतो. ये बॉय 3 दरवाजांच्या वर आलो मी. वर डायरेक्ट वर. पायऱ्या चढायला थोडं आणि तिथून वर रस्ता असं छोटंसं मस्तपैकी. इथून अख्खं डोंगर दिसतं त्या समोर. एकच नंबर. हे बघा इथून असं डायरेक्ट खाली दिसतंय. दुश्मनांवर लक्ष ठेवायसाठी इथून गॅप्स आहेत. त्या काळी बहुतेक तोफा वगैरेंसाठी ठेवल्या असेल कदाचित. हे गॅप बघायसाठी आणि प्रॉबेबली हे तोफांसाठी ठेवले असतील. आणि इथून अख्खा नजारा दिसतोय एकदम कडक. बघा धान्य साठा गडावर एवढा मोठा. स्पेशल फक्त धान्य साठासाठी हे बांधलेलं आहे हे गेट. आणि हे आतमध्ये फक्त धान्य साठा.
तुम्ही आतमध्ये जासान बाहेर जेवढं गरम होतं तेवढंच आत थंड तुम्हाला लागेल मस्तपैकी. आणि त्याच्या अवतीभोवती सगळे झाड आहेत आणि झाडं म्हणजे असे साधे म्हणजे असं शोचे वगैरे झाडं नाही आहेत, जांभळांचे झाडं आहेत सगळी मॅक्सिमम. बाकी एक थोडे वेगळे भेटतील पण मॅक्सिमम तुम्हाला जांभळांचे झाडं भेटतील इकडं. आणि आतमध्ये धान्य साठा मोठे मोठे हॉल आहेत, हॉल धान्य साठवण्यासाठी. आता रिपेअरिंग पण चालू आहे आतमध्ये, खाडखोड आवाज येतोय. बट मागच्या वेळेस आलं होतं तर तसं काय नव्हतं, फक्त धान्य साठा होता. म्हणजे धान्य तर नाही आहे, फक्त रिकामी हॉल म्हणू शकतो आपण. तिथून आत असं वगैरे दिसतं का अंधार एकदम. येस उतर एंट्रन्स सगळ्या बंद होत्या पहिले, त्याच्या चारी बाजूच्या एंट्रन्स. आणि वरती जे लॅफ्ट केलेत होल्स त्यातून डायरेक्ट धान्य पडतं. हे मागच्याच मी आलतो तेव्हा होतं, म्हणजे जुना काळात बंद असतं. त्या टायमाला हे सगळं बंद होतं आणि हे जे धान्य टाकायला ते वरती पन्हाळं केलं. आणि मग काढायची कशी तिथून असं कसं? दार बंदच होतं तेव्हा. डायरेक्ट स्टोर रूम होती डायरेक्ट. असं डायरेक्ट पेटी पॅक पोते वगैरे असतील ना. हां त्यांच्या ठेवण्याच्या बाजूला बाहेरून शिड्या दिसतील वरती जायला. तसंच आहे. आणि हे मी माझं नाही सांगत, ते काय टाकून चालला आयला मग काढायचा विषय अवघड आहे. मला वाटलं इथं पोत्यांचे ठप्प्या वगैरे ठेवत असतील, पण हे म्हणे की व्हेंटिलेशनसाठी पण आहे आणि वरून डायरेक्ट धान्य सोडत होते. आणि हे गेट्स जे दिसतात ते चारी, हे गेट्स नव्हते आधी, असं ते गाईड सांगत होते. आमच्या साहेबांनी ऐकलेलं आहे. काढत कसे असतील? टाकायचं तर ठीक आहे, चला एकच धान्य ठेवलं वरून टाकलं वगैरे, पण काढत कसे असतील मग, हा एक प्रश्न आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या पॅलेसमध्ये आपण आलेलो आहे. एंट्रन्स गेट आणि हे तिकीट घर. 40 रुपीज ॲडल्ट्सला तिकीट आहे आणि 20 रुपीज चिल्ड्रन्सला. पण 5 ते 16 वर्षापर्यंतच्या चिल्ड्रन्सला 20 रुपीज आणि बाकीच्यांना 40 रुपीज. तर आपण तिकीट घेऊ. फॉरेनर्ससाठी 80 रुपये. मग तुम्ही 80 दिलेत का? हो. आपण आता तिकीट घेऊ आणि मग परत गाडीत बसायचं. थोडंसं पुढं येते आतमध्ये, इथूनच पॅलेस चालू होतो. पण भरपूर मोठं आहे, त्यामुळं गाडीनेच आत जावं लागतं. आता पण आत गाडीत बसू आणि गाडीतून पुढं जाऊ मस्तपैकी. एकच नंबर. यस चलो आतमध्ये येऊन आपण उतरलोय. मोठासा असं पॅलेस आहे आतून. आणि इथं खरं पॅलेस, बाकी तर सगळी जागा आहेत. या साईडला तुम्ही बघू शकता तिथं की थोडंसं असं जाळे वगैरे लावले. तिथं डिअर्स आहेत, हरिण आहेत थोडे, त्यांनी पाळलेले. आणि या साईडला पॅलेस. इथं स्टॅच्यू एंट्रन्सलाच. शिंक, कसली शिंक आहे खतरनाक. माझे 2-4 झोपलेले मुडदे पण उठून बसतील, एवढी डेंजर विषय. मस्त असं मेंटेन केलेलं आहे पॅलेस. आत मस्त थोडं लॉन आहे, लॉनमध्ये जाऊन देत नाहीत. झाडा बिडांपाशी बसू शकता. आणि लेफ्ट साईडला लॉन आहे जे, तिकडं थोडंफार आहे, तिथं पाणी मारलेलं नाही तर तिथं तुम्ही बसू शकता. या साईडला समोर पॅलेस आहे मस्तपैकी. आणि त्या यस तोंड धुवा तुम्ही. पॅलेस आहे आतमध्ये पॅलेसला अख्खा म्युझियममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर आतमध्ये खूप साऱ्या शाहू महाराजांच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत त्यांनी. यस आलो आहे परत आम्ही आतमध्ये जाऊन शाहू पॅलेसमध्ये. मस्तपैकी म्युझियम आहे आतमध्ये आणि इतक्या छान छान गोष्टी आहेत ना. कॅमेरा अलाउड नाही म्हणून मला दाखवता नाही आला, पण जर अलाउड असता तरी मी तुम्हाला दाखवले नसते. कारण की ह्या गोष्टी तुम्ही आहे ना डोळ्यांनी जर बघितल्या तरच चांगल्या आहेत. कारण की आतमध्ये भरपूर सारं फर्निचर आहे, त्या काळीचं शाहू महाराजांच्या काळीचं, राजाराम राजेच्या काळीचं फर्निचर आहे. आणि
खूप सारे हतियार आहेत, बंदुकी आहेत, एवढ्या मोठ्या मोठ्या बंदुकी आहेत की ते बघून असं वाटत पण नाही की कोणाला उचलता येत असतील म्हणून. काय माहिती त्या काळी जर उचलत असतील तर. आणि भरपूर शिकाऱ्याचा एवढा शौक होता शाहू महाराजांना की इतके सारे शिकार आहेत ना तिकडं प्रिझर्व केलेले. मी म्हणून मी कमीत ते कमी 20 ते 25 वाघ बघितलेत आम्ही प्रिझर्व केलेले, फक्त वाघ. बाकी तिकडं सिंह आहे, झेब्राज आहेत, त्याच्यानंतर खूप सारे हरणाचे तर इतके प्रकार आहेत, रानडुकरं मारलेले आहेत, त्यानंतर हत्ती आहे. आणि हे सगळं प्रिझर्व केलेलं आहे तिकडं. बियर आहे, स्लॉथ बियर ठेवलेलं आहे तिकडं. दिसणार नाही प्रिझर्व. हां, हत्ती प्रिझर्वड नाही आहे, बट त्याचे फोटोग्राफ्स वगैरे आहेत त्या काळाचे. आणि त्याचे टस्क जे असतात त्यांनी पिंजरे वगैरे बनवलेले आहेत. तर भरपूर काही आतमध्ये बघण्यासारखं आहे, खूप काही. आणि इतकं मस्त आहे ना, माणूस बघून ते शांत होऊन जातो. पक्ष्यांचे इतके प्रकार आहेत तिकडं, शिकार केलेले, छोट्याहून छोटे मोठे मोठे पक्षी शिकार केलेले. आणि फर्निचरमध्ये खूप सारे यूज केलेले या शिकाराचे, जसे की गेंड्याचे पाय, झेब्राचे पाय, हरणाचे शिंग, हे यूज केले. एखादा रॉयल म्हणजे काय, रॉयल लाईफ काय, तुम्ही काय रुतबा दाखवता? रुतबा पाहिजे तर असा पाहिजे, नाही तर नाही पाहिजे. यायला म्हणजे लिटरली एवढ्या हरणांच्या शिंगांचे टेबल होते ना, आम्ही जवळजवळ मोजले मिनिमम 16-17 तर आम्हाला भेटले. आणि पण अजून पडत. हा, आणि एवढे सारे शिकार. आता मी तर हे म्हणतो की हे तर प्रिझर्व केलेले आहेत. जे प्रिझर्व केले नाही त्याचं काय? हे प्रिझर्व केले, जे नाही केले ते. अरे अजून तर आपण बेड वगैरे बघितले बी नाही त्यांचे. आणि अर्धच दाखवले म्हणा, पूर्ण दाखवलं पण नाही, बट खूप उत्कृष्ट आहे. तुम्ही या इकडं, मी तर म्हणेन या, बघा, डोळ्यांनी बघा, खूप मजा येईल. मी तर निघतोय आता इकडून. भेटूया आपण पुढच्या स्पॉटला. येस, नेक्स्ट स्पॉटला आपण आलेलो आहे. आणि हा आजचा लास्ट स्पॉट कनेरी मठ. तर आपण इथं जाऊ. खूप मोठं आहे म्हणतात, पूर्ण आतून जर फिरायचं तर 2 ते 2.5 तास प्रॉबॅबली जातात तिकडं. आणि इथं वेगळे वेगळे समाजाचे राहणीमान कसे राहतात वगैरे, असे स्कल्प्टिंग वगैरे आतमध्ये आहे. भरपूर मस्त आहे ते, आपण बघू. एकदा चेक करतो कॅमेराजून ऑल्स अलाउड आहे का आतमध्ये, असेल तर मग दाखवण्यात मजा येईल ना मेरी यान. हे बघा, आम्ही हे बघायला आलो आहे आणि आम्हाला ट्रेनचं तिकीट दिलं, काय विषय नाही. हेच ट्रेनचं तिकीट आम्ही त्यांना देणार आणि मग बघत फिरणार. एकच नाबाळ. बघू आता नक्की काय एवढं स्पेशल ह्याच्यात, जे आम्हाला भरपूर लोकांनी, आपण जिथं राहिलो आहे हॉटेलमध्ये, त्या दादांनी पण सजेस्ट केलं की भाई कनेरी मठला जाऊन या. त्याच्यानंतर जे वाहन चालक आहे त्यांनी पण सजेस्ट केलं की इथं गेलंच पाहिजे. अजून 2-4 जणांनी सजेस्ट केलं की तिकडे गेलंच पाहिजे. तर पाणी लेंगे पहिले H2O, विच इज नेसेसरी फॉर युअर बॉडी. 71% of your body is made up of water. Do you know this? And we have to maintain that level. And you have to maintain that level, and you don't drink water, you'll get dehydrated. I drink water, I stay hydrated. Yes, drink water, stay hydrated. Else you will get dehydrated, and then you will get hospitalized. हा शिव आहे का भिकारी आहे? ह्याने हात का पसरलेत असे? तेच पसरलेत डायरेक्ट त्याने हात. खांगऱ्या या म्हणते. तर या साईडला म्युझियम आहे, शो वाला आहे, भूत बंगला आहे. कुठं? खास आकर्षणे भूत बंगला. ते काय तिकडे माग होता, तो बोंबलत होता. मग खाली काय बोंबलत होता? सारंग. ठीक आहे, बघू आपण. हा विषय काय नाही. म्युझियम बघूया आपण. म्युझियम इथं आपल्याला, मी जसं तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं की वेगळे वेगळे
गावाच्या पद्धती आणि वेगवेगळे समाज कसे राहतात ते दाखवले गेलेले. तर हे गावाचं मंदिर इथं दिसतंय. त्याच्यानंतर इथं समोर जर तुम्ही बघसान तर वासुदेव कसे येतात ते. आणि ही एक प्रथा होती आपली सोमवार कट्टा, जे आता बघायला तर भेटत नाहीच म्हणजे नाहीच. ही धर्मशाळा गावातले असे छोटे छोटे विषय म्हणजे जे प्रथा आहेत आपल्या. विठ्ठल मंदिर इथं दाखवलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर मग पुढच्या पद्धती वगैरे असं पूर्ण गाव बनवून दाखवलेलं आहे असं मोठं. तर हे असं गावाच्या पद्धती मस्तपैकी यांनी दाखवलेल्या आहेत आणि बनवलेल्या आहेत खूप कडक प्रकारे. हां, सुतार, लोहार, हां, माळी मागं दाखवलेले आहे. ते लहान लेकरं खेळताना दाखवलेले आहेत असं मस्तपैकी दाखवलेले. छत्री दुरुस्ती करणारा तांबट, हे सगळे वेगळे जे लोक आहे जे काम करतात त्यांचं त्यांनी दाखवलेलं आहे गावाकडचे वगैरे. जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं की आपल्याला हे बघायला भेटणार आहे इकडे म्हणून. विविध पद्धती जुन्या कल्चर्स. धनगर, गोंधळी काय माग गोंधळी जनॉल्स. खेळ, लहानपणीचे खेळ आपले जे आपण भरपूर लोकांनी खेळलेले आहेत. आणि हां आता मागचं दिसतं का महत्वाचं काम करून लक्ष्मी मंदिर. शिंपी म्हणजे टेलर. आजच्या हिशोबाने टेलर. कासा म्हणजे जे बांगड्यावाले, ते बांगड्या दुकान चालवतात व्यवसाय त्या हिशोबाने. हे कधी केलंय का पद्धत? ज्याला ज्याला ही गंमत माहिती आहे त्यांनी कमेंट करा. मस्त गंमत आहे. टिपऱ्या खेळतात. टिपऱ्या. शाळा बघा, मंदिरातली शाळा. त्याच्यानंतर पुढं धार लावतो. चाकूला धार करणारा, काकडीला धार करणारा, चाकूला धार करणारा नावी, बार्बर. वेगळे व्यवसाय त्यांचे म्हणजे जुन्या पद्धतीचे किंवा आज पण काही चालू आहेत ते दाखवले. लॉन्ड्रीमॅन जे इस्त्री करतो तो. आणि शेवया बनवतात हे लोक. कुठे काका का स्वॅगी आलं गे. तर असा होता आजचा आपला हा दिवस आणि ब्लॉग. मस्त फिरण्यात घालवलेला आहे, खूपच फिरण्यात घालवलेला आहे. तर करतो मी आता हा ब्लॉगचा एंड आणि निघालेलो आता आम्ही पुण्याला. इथून जाणार रूमवर. सामान पिक करून ट्रेन आहे 9 वाजताची, आता वाजले 6. तर इथून थेट पुणे आणि मग त्याच्यानंतर आपण कुडाकुडा चाललो आहे हे प्लॅन आउट करूच आणि नवीन व्लॉग्स पण आणू. तर बघत राहा. तुमच्या भावाला लाईक, शेअर, सबस्क्राईब.